जोरदार टाळ्या वाजवा ना मित्रांनो. आता एक वेगळ्या प्रकारच्या कलेचं प्रदर्शन आपल्या समोर आम्ही करत आहोत. कला अशी आहे की एक मिमिक्री नावाचा आयटम आहे जो आपल्या सगळ्यांना माहीत असेल. तर आपल्या अमरावतीतच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर जगभर ज्याचं नाव चालते असे अमरावतीचे सुपुत्र आणि आमचे मित्र प्राध्यापक सुधीर वानखडे सर. सुधीर वानखडे हे ॲनिमेशन कॉलेज अमरावती येथे प्राध्यापक आहेत
आणि गेल्या 30 वर्षापासून आमची जी टीम आहे त्या टीमचे ते सदस्य आहेत. मिमिक्री कशी असावी आणि मिमिक्री कशा पद्धतीची असते आणि एखादा माणूस कशा म्हणजे वजन 35 किलो पण 35 क्विंटलच्या डायनासोरचा आवाज तुमच्या समोर निघणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करावं प्राध्यापक सुधीर वानखडे सरांचं. सर, आपण या ठिकाणी आपल्या कलेचं प्रदर्शन करावं. एक खूप हुनर असलेला कलावंत आहे आणि अतिशय नम्र, अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा सादरीकरण करण्याचं कसब उद्या शाळा आहे. लहान लेकराचं काही सांगता नाही येत आजकाल. कधी काय बोलून काही सांगता येत नाही. हो, एक वेळेस काय झालं की माझे मित्र आहेत, त्यांचं लग्न झालं. म्हणजे एक वेळेस झालं लग्न पण त्याला यायच्या एवढंच एक पोरग झालं. हे बसल्यात एवढे, तुम्ही नाही करत नसं घरी. एकदा काय झालं, दोघं नवरा बायकोन पोरगा पिक्चर पाहायला गेले शोले. कितने आदमी थे. डायलॉग सुरू, सीन सुरू, पोट्टे. आता पिक्चर संपलं, सगळं संपलं, घरी वापस आले. हा, एवढ्यात आमचे मित्र आमच्या वहिनीजवळ गेले आणि त्यांना म्हणू लागले, क्यों छमिया, वहां तो बहुत नाच रही थी, अब 2-4 ठमके हमको भी दिखाई दो. हे आवाज माहित नाही पोट्टानं कधी ऐकलं. पोट्टा रूम मध्ये होतं, धावत आला आणि त्याच्या आईचा हात पकडून काय म्हणाला माहिती, नहीं माँ, इस कुत्ते के सामने मत नाचना. टाळ्या फक्त तेच वाजवतील ज्यांना समजलं. ज्यांना नाही समजलं एकदा करून आहे की नाही. इथून तर तिथपर्यंत आज स्त्रियांनी इतका मेकअप केलेला आहे, सकाळपासून इतक्या सुंदर दिसत आहेत, पण एकही माणसाने त्याची तारीफ नाही केली. काळजी करू नका, मी आहे ना, सर्व सुंदर दिसत आहेत. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. इकडे पुरुष मंडळी आहेत, यांना सुद्धा असं वाटतं की काय आता काका बरे आहे ना. तुमच्याकडे पण येतो, थोडा वेळ थांबा. लोकांना काय सवय असतात तर तुम्हाला सवयी सांगतो. असेल तुम्हाला तुमच्यातही असेल तर ते सवय तोडा. काही लोकांना काही असं म्हणजे माहीत असते की काय होऊन राहिलं तरी विचारतात. तुमच्यातही असं काकाजी आहेत ना. हवा आहे का, काही म्हणू तर द्या. हवा आहे, काही बोलूही देत नाही. हवा आहे, वा. म्हणजे कसं असते माहिती आहे का, समजा आता तुम्ही पहा ना, माहीत असल्यावरही विचारता. तुम्ही आता घरी जेवण करताय, तुमचा मित्र किंवा तुमचं कोणी रिलेटिव्ह जर का घरी आला, तुम्हाला त्याला माहिती आहे का जेवण करताय, तरी विचारता जेवता रे. नाही जेवणारा म्हणते नाही जेवण कुठं करतोय, अन्नाचे गोळे करतो पोटात टाकतोय. कमाल आहे. एकदा काय झालं माहिती आहे का, मी कपडे बदलवत होतो, आंघोळ केली, कपडे बदलवतो, प्रोग्रामसाठी जायचं होतं. माझा मित्र माझ्या घरी आला, त्याला माहिती आहे मी काय करतोय, तरी सुद्धा विचारून आला काय करतोय, कपडे घालतोस का. आता मी काय म्हणावं, नाही तसाच फिरतो. नाही, एकदा आमच्या कॉलनीमध्ये दुःखद घटना घडली. माझा मित्र तिथे पण आला आणि तिथे ते पाहून म्हणू लागला, सर्वजण म्हणजे दुःखात. काय झालं, गेला काय. आता आम्ही का म्हणा, गेला नाही, झोपला. याले सवय झोपायची आणि आम्हाला सवय आले गळ्या गळ्या घुमत. अजय भाई टाळ्या वाजवा ना थोडं. मजा येत असेल तर टाळ्या वाजवा, आणि नाही येत असेल तर मग आता माझे तरुण मुलं इथं असतीलच, माझे मित्र आहेत ते. मुलींनो शांत राहा, मुलांनो ऐका.
दिसतो असा जरी मी साधा म्हणू नको, दिसतो असा जरी मी साधा म्हणू नको ग. असं घडलं का कुणासोबत? घडेल उद्या. दिसतो असा जरी मी साधा म्हणू नको ग, मरतो तुझ्यावरी मी दादा म्हणू नको ग. नाही असं नाही झालं का? हा पुढं काय, पुढं आता तुमची वय काहींचं ज्यांचं वय वर्ष 50 पर्यंत पोचलंय. फिरतो तुझ्या मागे मी, फिरतो तुझ्या मागे मी म्हणून रिकामा म्हणू नको ग. फिरतो तुझ्या मागे मी म्हणून रिकामा म्हणू नको ग. अगं मरतो तू तुझ्या आईवरही मामा म्हणू नको ग. टाळ्या टाळ्या. वा मजा आली ना. अच्छा अच्छा. आता बायाचं काही सांगता नाही येत. बाया सवय आहे, माझ्या वहिनीला सवय आहे. इतका कंटाळा येते नाही लहान लेकराला झोपायचा बायांना. असं वाटतं काय करा काही नाही. माझी वहिनी लहान मुलाला झोपवते. सोना सोना बाबा 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 सो 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 सो. पोरगा डायरेक्ट दवाखान्यात उठला. माझ्या बाय आजकाल पोरी, आता मगाशी मी पोरींना म्हटलं थोडंसं बाजूला राहा, शांत राहा, पण आता आजकाल पोरींचं काही सांगता नाही. पोरींना पण एकदम आगळी वेगळी सवय आहे. खूपच लाजतात, नको ठिकाणी लाजतात. म्हणजे जिथे खूप गरजेचं काम आहे तिथेही लाजतात, है ना. तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी मुलगी समजा बस स्टॉपवर आहे आणि तिकडून एखादा ऑटो येत आहे. ॲटोवाल्याला आवाज देतात समोरच्या साईडने. समोर ॲटो आहे, या साईडने मुलगी आहे आणि तिची आजी आहे. त्यांना हॉस्पिटलला जायचं आहे. मुलगी समोरच्या ॲटोवाल्याला आवाज देते. ॲटो ॲटो हे मगापासून आजी पाहत होती. आजीनं म्हटलं एक नाही 10 आठवण. आजकाल म्हणजे काही सांगता नाही, म्हणजे काय कधी काय होईल काही भरोसा नाही. आजकाल गाणे पण तुम्ही ऐकत असाल माहिती आहे का. मुझे प्यार करो, मुझे प्यार करो, शाम से लेकर सुबह तक, सुबह से लेकर शाम तक. कमाल तब बात देंगे कल सुबह से शाम, शाम से सुबह. आज काय म्हणजे एक गाणं आलं होतं माहिती आहे का. मैं तो रास्ते से जा रहा था, असं. वाह आई आहे ना इधर. मैं तो रास्ते से जा रहा था, अरे भेलपुरी खा रहा था. मोना जा रहा था. मन माहित होतं ना म्हणणार नाही. बरं तुम्ही म्हणा. अरे रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था. वाह. आणि पुढं काय काय काय. बरं तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. आता मैं क्या करू, लागलीच लागली. सकाळी पाहतो काय आपलं काय. आणि एक गाणं
जोरा जोरी जने के काय गाणे हा आता तुम्हाला माहित आहे म्हणजे हरभऱ्याचं झाड किती असते असं असते का बाबा एवढं जोरा चोरी आणि हे गाणं होतं माहिती आहे का अजबच गाणं आहे बा. तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. वाजण्याचं काम कोणाचं असतं पहिले हे डिसाईड करून घ्या माणूस हा का कुत्रा. ओके ठीक आहे. एकदा काय झालं की मी जे वेळ आहे तुमच्याकडे ज्यांना ज्यांना झोप येते त्यांनी हात वर करा घरी जाऊन झोपा. बरं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महिला मंडळ आणि जेवढ्या इथे बचत गटाच्या महिला असतील त्यांना नम्र विनंती आहे बचत गोष्टी करू नका बचत गटाच्या चर्चा करू नका फाईन पडणार आहे तुम्हाला आयोजकांकडून 500 रुपये करू नका. तर मग तुम्हाला सांगायचं आहे वॉशिंग पाउडर निरमा दूध की सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा भी सिल जाए सबकी पसंद निरमा. ऍड पाहिल्या तुम्ही फक्त याच्यामध्ये ज्या 4 बाया दाखवल्या त्यांचं नाव सांगा आयोजकांकडून तुम्हाला बक्षीस मिळणार. येते काय काय टेंशन नहीं लेने का तोंगलाबाद जिंदाबाद यो टाळ्या मागे तिकडं. चलिए अब थोड़ा हटके एक साउंड इफेक्ट तुमच्या समोर ठेवतोय जे इथे ज्यांना भीती वाटते अशी किती लोक आहेत नाही वाटत असेल तर वाटून घ्या. तुम्हाला आता मी एक साऊंड इफेक्ट कसा असतं हे तुम्हाला ऐकवतोय. समजा तुम्ही थिएटरमध्ये बसलेले आहात थिएटरमध्ये वेगवेगळे आवाज येत आहेत वेगवेगळे आवाज ज्यांना ज्यांना म्हणजे माहिती करून घ्यायची आहे ज्यांना असं जाणून घ्यायचं आहे त्यांनी फक्त डोळे बंद करा आणि सिनेमा पहा कसा असतो. This is all I can trust. All of the illegal ones still feel like a movie. And then watching you at the Zoas. Oh yeah, there's a new like this meaning to it, and that's Oh, Oh, this is more like the chair. Look at the you more. don't ओके बरं ट्रेनमध्ये कोण कोण बसलेले आतापर्यंत जे नाही बसले त्यांनी हात वर करा लाजू नका. जे नाही बसले प्रॉब्लेम नाही आता बसा. इकडे काकाजी तुम्ही आपण तर सोबतच होतो.
हां, प्लॅटफॉर्मवरून जेव्हा ट्रेन निघते तेव्हा आवाज कसा असतो? ज्यांनी ज्यांनी ट्रेनमध्ये प्रवास केला त्यांना माहिती आहे ना. ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्म सोडते तेव्हा आवाज कसा असतो? तुम्ही ट्रेनमध्ये बसला आहात आणि ट्रेन ब्रिजवरून चालते. ब्रिज म्हणजे पूल, मोठा पूल. जेव्हा पुलावरून चालते तेव्हा आवाज ट्रेनचा कसा असतो? याच्यानंतर पाच म्हणजे गाडीच्या बाहेर नका निघू, तसंच पा खिडकीतून. तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला, ती ट्रेन आधीच फुल स्पीडने चालते आणि तितक्याच स्पीडने समोरून जेव्हा ट्रेन येते तेव्हा काय गोंधळ होतो आपण बघूया. या ट्रेनमध्ये आपण आहात आणि ती ट्रेन स्पीडने चालते कशी, आणि समोरून ट्रेन जेव्हा क्रॉस होते तेव्हा आवाज कसा असतो? आता पुन्हा ऐका ना, आम्ही ज्या ट्रेनमध्ये होतो ती ट्रेन माहित नाही काय झालं, एका वावरात जाऊन घुसली. आता काही खरं नाही आपलं, आपण तर गेलो 12च्या भागात. पण कसं तरी ट्रेन पुन्हा रुळावर आली आणि त्या स्टेशनवर येऊन थांबली. मोठी परंपरा आहे पुरोगामी विचारांची. जो पुरोगामी विचार छत्रपती शिवरायांपासून सुरू होतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन पोहोचतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत आहे, जे विचार आहेत, ते सर्व विचार, ती सर्व मतं आपल्या छत्रपती शिवरायांची होती. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आहे आणि म्हणून रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक आणि दलितांचा राजा भाडी घोषित केला. भाडी घोषित केला. भाडी घोषित केला. भाडी घोषित केला. मुकुटधारी कोणी बदले कोणी वीर बहादुर. मुकुटधारी कोणी बदले कोणी वीर बहादुर. एक रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची होती तीच लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा होती. जी लढाई रयतची लढाई रयतीचे राजे आणि तीच लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा या भारतीय कॉन्स्टिट्यूशन संविधानामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी उतरवली. म्हणून शिवरायाच्या हातामध्ये तलवार भवानी होती आणि मग त्याच तलवारी परी भीमाच्या हाती लेखनी होती. हाती लेखनी होती. हाती लेखनी होती. हाती लेखनी होती. निनांदले लोकांच्या नावे कोकणातले डोंगर एक या रायगडावर एक या गीताचे कवी आदरणीय प्रतापसिंह दादा बोदळे हे लिहितात. एक जिजामा देणे आणि एक मिळा त्याने क्रांती निखारे दोन्ही फुंकले हृदयाच्या भाषाने हृदयाच्या भाराने
शिवाजी महाराजांना मानणारे किती लोक आहेत जरा हात वरते करा दोन्ही हात. ज्यांना एक हात असेल त्यांनी एक हात वरते करा, ज्यांना दोन असतील त्यांनी दोन करा, पण इमानदारीला करा. कारण की याच्या अगोदर आम्ही बघितलं काही घरी भांडणं गिंडलं तरी झालं नाही ना. मग असे तंदुरुस्त छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं असे दमदार असले पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला रक्तात पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर आम्हाला डोक्यात पाहिजे. म्हणून नाहीतर मग दादा नवरा बायकोचं भांडण होते, नवरा बायकोले पाणी मागते, पाणी द्या. तर स्त्रियांनी जास्त बोलता येत नाही साहेब, 50% आरक्षण आहे, 52%. बाई तितक्या डेअरिंग म्हणते घ्या म्हणते तुमच्या हातानं. नवरा बायकोले म्हणते पाणी कुठं आहे, माठात. माठ कुठं आहे, घरात. घर कुठं आहे, तालुक्यात. तालुका कुठं आहे, जिल्ह्यात. जिल्हा कुठं आहे, राज्यात. राज्य कुठं आहे, देशात. देश कुठं आहे, जगात. जग कुठं आहे, पाण्यात. पाणी कुठं आहे, माठात. मग आपली अशी विकून विकून परिस्थिती अशी झाली नाही पाहिजे. म्हणून म्हणा एक काकू चालले का तुम्ही काही नाही. एक प्यारा आहे गडावर, एक प्यारा आहे गडावर, एक चौकार तळ्यावर. एक प्यारा आहे गडावर, एक जोरात म्हणा एकदम महिलांचा पावर दिसला पाहिजे. एक प्यारा आहे गडावर, एक मागचे झोपले काय बाबा. एक प्यारा आहे गडावर, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आवाज आपला दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्यारा आहे गडावर, एक आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा एवढा मोठा गायक आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही. जवळपास 8 ते 10 हजाराच्या जवळपास गाणे ज्या माणसाच्या नावावर रेकॉर्ड्स आहेत. तुम्ही सर्च करा यूट्यूबला, तुम्हाला संविधान मनोहर यांचे कितीतरी व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. असे संविधान मनोहर फार मोठा गायक आहे. त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला आहेत ढोलक वाजवत आहेत मनीष आत्राम साहेब. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या कलेचं प्रदर्शन केलेलं आहे यांनी. यानंतर हे दोनच असे आमच्या टीमचे खंदे कार्यकर्ते आहेत. एक सुधीर वानखडे जे आता डायनासोर करून गेले, आणि आमचे आकाश भाऊ. संपूर्ण विद्यापीठामध्ये युथ फेस्टिवलच्या वेळेला कंटिन्यू 8-8, 10-10 गाणे कंटिन्यू वाजवण्याचा रेकॉर्ड या माणसाच्या नावावर आहे. त्याच्या तब्येतीवर जाऊ नका, पण जेव्हा तो कसा ढोल कसा वाजवतो तो तुम्ही पाहिलेलाच आहे. आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा त्यांचं एकदा स्वागत करावं. राहुल तायडे बसलेले आहेत. मी राहुल तायडे सरांचा उल्लेख मगाशी केलेलाच आहे की फार मोठा कलावंत आहे. आरटी एंटरटेनमेंट नावाचं एक स्टुडिओ अमरावतीमध्ये आहे. त्या स्टुडिओमध्ये निलेश सर सुद्धा आले होते रेकॉर्डिंगच्या वेळेला. आम्ही जेव्हा गाणं रेकॉर्ड केलं, फार मोठं नाव आहे आणि हा माणूस कलेसाठी पूर्णपणे समर्पित आहे असे राहुल तायडे. त्यानंतर आमच्या शीतल तायडे मॅडम आहेत. तुम्ही अमरावतीच्या कलावंतांची हे सगळं जे क्रीम आहे, हे सगळं क्रीम आम्ही आज तुंगाबादमध्ये आणलेलं आहे. हे फक्त तुमच्या गावकऱ्यांच्या प्रेमापोटी. तर अशी ही सगळी टीम आहे. आणि अर्पित आमचा कलावंत एवढे मोठे इन्स्ट्रुमेंट लावून बसलेला आहे की नेमकं त्याला समजते की तो काय काय वाजवतो त्याच्यातला. आणि तो जर नसेल तर आमची टीम कुठं जात नाही. एवढा मोठा आमचा खंदा कार्यकर्ता म्हणजे अर्पित आहे. एकदा अर्पितसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवायला हव्या. या सगळ्यांचा परिचय झालेला आहे. पुन्हा आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. वारा उलाड मुलासारखा सैरा वैरा पडत राहतो. पाना फुला छपरावरती चढून पाहतो. दुपार सरून सायंकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ.
उन्हामधून चालत होते गार गार कातर चकचक डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो पावसामध्ये ढगांमध्ये कुठून गारवा येतो संध्याकाळ झाली की माझं असं होतं तिची आठवण दाखवली ते आणि मन सुचवतं सूर्य झोपतो पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा वाऱ्यावरती लहरत येतो तिच्या आठवणींचा मग पैजणांची छमछम आणि काना मागून तुझे श्वास पैजणांची छमछम आणि काना मागून तुझे श्वास चोहीकडून भरून राहतात धमधमणारे तुझे वास खरंच संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन किस होतं तो कसा दिसतो तो कसा हसतो ती मला सांगते तो कसा चालतो तो कसा बोलतो आता मला कळत आहे शब्द तिच्या मेहंदीचे आता मला कळत आहे शब्द तिच्या मेहंदीचे आता मला कळत आहे शब्द तिच्या डोळ्याचे आकाश सारे वाळून लागे आता दुखेरी झाले तवारे Namaste.
जसं निलेश दादांचं या गीतासाठी अँकरिंग होतं तितकंच माझं हे आवडीचं गाणं आहे निलेश दादा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुन्हा गायला लावलं खूप वर्षानंतर. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या वाजवा द्या प्लीज. थँक्यू.
आ गया जब सामने ख्वाब में जन्नत का नक्शा आ गया जब सामने फूलों ने भी दिल बहला हम लगे तुझे ढूंढने जन्नत की बहारों से नफरियों के जन्नत की बहारों से नफरियों के मुस्कुराने से दिल में आपके आ जाने आपके आ जाने आपके आ जाने आपके आ जाने
किती छान मुलाचा बाळ तिरक मान मारत चक्रा इकडून तिकडे मारत चक्रा 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 चक्रा
अरे ओ शाखा कितने आदमी थे एकच राजा सारे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 माझ्या देवाचं शिवरायाचं माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते रायगडाच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते रायगडाच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते रायगडाच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर सगळ्यांनी बसून या लोक सुंदर डान्स तुला पाहून येतो आसवांचा फूल साथ सोडू नको तू काही बोल राजा तू कर रुसला ये ना माझ्या मैत्रा ये ना बाबा ये ना माझ्या मैत्रा
येतार आठवण मी हिंडतो रानोरान तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण तुझी येतार आठवण मी हिंडतो रानोरान तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण आता कार दिसना वास तुझावतो ना ये ना एकदा ये ना माझ्या मैत्रा ये ना भावा ये ना माझ्या मैत्रा ये ना भावा तुझ्या बिना वाट सुनी बेजारली जिंदगानी सहन होईना यातना तू गेला र सोडूनी तुझ्या बिना वाट सुनी बेजारली जिंदगानी सहन होईना यातना तू गेला र सोडूनी येड्या मनाचार तू आज चुकला राजा तू केल पोरका ये ना माझ्या मैत्रा ये ना बाबा ये ना माझ्या मैत्रा ये ना बाबा माझ्या मैत्रा ये ना बाबा ये ना माझ्या मैत्रा ये ना बाबा व्यक्तिमत्व युवा यात्रा महोत्सव समितीचा धडाडीचा कार्यकर्ता अजात शत्रू व्यक्तिमत्व एकही शत्रू त्याला कोणीच नव्हता लहान थोरांमध्ये ज्याने एक प्रेमाची भावना जोपासली प्रेमाचं नियोजन असो आमच्या मित्रांपैकी कोणाचाही वाढदिवस असो आमचं ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचं नियोजन असो सदा सर्वदा सर्वांच्या मुखी फक्त एकच नाव येत होतं ते म्हणजे वैभव वैभव आणि फक्त वैभव असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी आम्हा सर्व मित्रांना परिवाराला आपल्या गावाला ओळख करून अचानक आमच्यामधून आमचा निरोप घेऊन निघून गेला मित्र परिवार आज सुद्धा आम्ही त्याच्याकरता हळहळत आहे आम्ही नाचत आहे आम्ही बागळत आहे आम्ही आनंद साजरा करत आहे परंतु आमच्या सर्व मित्रांच्या मनामध्ये फक्त वैभवच बसलेला आहे त्यानंतर लगेच 2 दिवसानंतर आमचा दुसरा मित्र आम्हाला सोडून गेला तो म्हणजे प्रवीण काशीरामजी राऊत जन्म 15 एप्रिल 1988 ग्रॅज्युएटपर्यंत आमच्या मित्रांनी शिक्षण घेतलं प्रचंड मेहनत केली अभ्यास केला आणि रेल्वेमध्ये स्वतःच्या अभ्यासाच्या भरोशावर नोकरी मिळवली 2017 मध्ये लग्न झालं एक छोटंसं चांगलं गुटगुटीत त्याला अपत्य प्राप्त झालं जो आज ते बाळ 4 वर्षाचा मुलगा आहे हा प्रवीण सुद्धा व्यक्तिमत्वाने अतिशय साधा सुस्वभावी कुटुंबवत्सल सदा हसतमुख राहणारा लहान थोरांशी प्रेमाने वर्तन करणारा आमच्या जय बजरंग परिवाराचा हा विद्यार्थी ज्या गावामध्ये तो राहिला
वैभव राहिला, प्रवीण राहिला, इतर सर्व मित्रांचे हे प्रेरणास्रोत होते. आणि प्रवीण सुद्धा आम्हाला त्याच महिन्यामध्ये सोडून गेला. या गावगाड्यावर दुहेरी आघात झाला. या दोन्ही आमच्या स्वर्गवासी मित्रांना, आमच्या युवा यात्रा महोत्सव समितीच्या स्वर्गवासी दोन्ही कार्यकर्त्यांना आम्हाला तुमच्या समवेत एक सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची आहे. शेवटी असंच म्हणेल, अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव, दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव देवा, अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत. सामूहिक श्रद्धांजली करता कृपया आपण सर्वांनी जागेवर उभं राहू. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. वैभव प्रवीण अमर रहे, वैभव प्रवीण अमर रहे, वैभव प्रवीण अमर रहे. धन्यवाद.